मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्याचा आता प्रेमभंग झालेला असतो. कारण पार्थने तिला स्पष्टपणे त्या गोष्टीसाठी नकार दिलेला असतो, ते पण अगदी घरातील सर्वांसमोर. पार्थ तिला समजावतो, हे बघ, तू माझी चांगली मैत्रीण आहेस, मी तुला त्या नजरेने कधी म्हणजे कधीच पाहिलेलं नाहीये. तेव्हा रम्या खालीच जागी कोसळते. तेव्हा सर्वजण तिच्याकडे आता धाव घेतात. पार्थ देखील आता तिला सावरण्यासाठी पुढे येतो, परंतु आता वसू असा हाताचा इशारा करून त्याला अडवते आणि म्हणते, नको येऊस पुढे तिच्या मदतीसाठी, मी आहे माझ्या मुलीसाठी खंबीरपणे तिच्या पाठीमागे उभी. तेव्हा रम्याला आता व्यवस्थित सोफ्यावर बसवत आता वसू म्हणते की रडू नकोस बाळा तू रम्या. मग आता रम्या अजूनच रडू लागते. तेव्हा विक्रमकडे जात वसू म्हणते, काय रे विक्रम, तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. अरे तू असं का वागतो ना, मला तेच कळत नाही. अरे आपल्या नात्याचा आदर ठेवून आपल्याला नवीन नाती जोडायची आहेत. अरे तू गप्प का आहेस विक्रम, मला एक सांग, एवढा वेळ लागतो का रे विचार करायला. तेव्हा पार्थ हा रम्याकडे पाहतच राहतो. कारण एक मैत्रीण म्हणून आजपर्यंत मी तिच्याकडे पाहिलं, पण तिने वेगळाच अर्थ काढला. दुसरीकडे आता श्रेया म्हणते की पिहू, अगं तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे घरामध्ये खूप मोठा वाद झाला आहे. अगं रम्याताईला असं वाटतंय की पार्थ दादाचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. पिहू म्हणते, सॉरी ना गं ताई, अगं मला माहीत नव्हतं एवढं सगळं होईल म्हणून. रम्याताई माझ्यावर ओरडली आणि मी तिची गंमत केली. तेव्हा श्रेया पुन्हा विचारते, तू ही गोष्ट कुणाला सांगितली आहेस का. मग पिहू म्हणते, नाही मी कुणालाच सांगितलं नाही. त्याच वेळी आता श्रेया म्हणते की ऐक, आता अजिबात घाबरू नको आणि कुणाला सांगू नको, कारण वसू मावशी किती डेंजर आहे तुला माहीत आहे ना, ती आपल्या दोघींनाही बोलेन. मग आता पिहू म्हणते, नाही. ती श्रेयाला घट्टमिठी मारते. मग आता अशी घाबरतच जर कुणासमोर गेली तर सर्वांना डाऊट येईल, त्यामुळे नॉर्मल राहा असं पिहूला ती सांगते. इकडे वसू म्हणते, विक्रम, अरे आपली रम्या किती गुणी आहे हे वेगळं सांगण्याची तुला गरज नाही, कारण पार्थच्या सर्व आवडीनिवडी आणि त्याला कधी काय हवं असतं हे सगळं आपल्या रम्याला माहीत आहे. त्याचवेळी आता विक्रम काहीही बोलत नसतो. मग आता तो लगेच मानिनीकडे पाहतो. त्यावेळी वसू रडतच म्हणते, अच्छा, म्हणजे मुलीचे आईवडील जसे हात जोडून विनंती करत असतात तशी विनंती मी करायला हवी आहे का. मग विक्रम म्हणतो, तसं नाही ताई. मग आता रडतच ती आता हात जोडते आणि म्हणते, दुर्दैवाने माझ्या मुलीला वडील नाही आहेत, त्यामुळे मीच आता त्यांच्या वतीने सुद्धा हात जोडते तुझ्यासमोर, माझ्या मुलीला पदरात घ्या. मग विक्रम म्हणतो, काय करतीयस काय ताई तू हे. तेव्हा वसू म्हणते, काय करू विक्रम मी तरी, अरे तू उत्तरच देत नाहीये तर मी काय करायचं तूच सांग ना. आता तुला सांगू का, परक्या मुलीचे आई वडील जसा तुझा मान सन्मान करतील ना, तसाच मीही करेल तुझा मान सन्मान. अरे भाऊ म्हणून मी तुला कधीच गृहीत धरणार नाही आणि आपल्या जुन्या नात्याला एक नवीन रूप द्यायचंय आपल्याला. त्याचवेळी आता विक्रम खरं खरं सांगतो की आम्ही पार्थसाठी दुसरी मुलगी बघून सुद्धा ठेवली आहे आणि त्यांच्याबरोबर बोलणी सुद्धा करून आलोय. त्यावेळी रम्याला आणि वसूला मोठा धक्का बसतो. तेव्हा रम्या आता सगळ्यांकडे पाहतच राहते. तेव्हा फक्त बोलणी केली की सगळं ठरवून आलात, वसू विचारते, आणि मुलगी आवडली होती म्हणून शब्द दिलाय फक्त, त्याचबरोबर आम्ही असंही सांगितलंय रम्याच्या लग्नानंतरच पार्थचं लग्न होईल. तेव्हा रम्या आता रागातच म्हणते, काय म्हणजे पार्थसाठी मला या घरात आणण्याऐवजी तुम्ही घरातून घालवून देण्याच्या प्रयत्नात होतात का. तेव्हा मानिनी म्हणते, रम्या असं नाहीये बाळा, एकाच वयाची 2 मुलं जर घरात असतील ना तर मुलीचं लग्न अगोदर करायचं असतं बाळा, आणि हीच आपली रीत आहे. त्याचवेळी ती आता वसूला देखील समजावू लागते. तेव्हा आता पुढे वसू विचारते, काय, कोण आहे कोणती मुलगी, म्हणजे ती जी मुलगी आहे ती माझ्या रम्यापेक्षा ऐश्वर्यात, संपत्तीत, त्याचबरोबर दिसण्यामध्ये सुद्धा उंचीत आहे का, उजवी आहे का. तेव्हा आता माझ्या एका जुन्या मित्राची मुलगी आहे असं आता विक्रम म्हणतो. तेव्हा तुझ्या जुन्या मित्राला काही नावगाव आहे की नाही, वसू विचारते. धनंजय मोहिते यांची मोठी मुलगी नंदिनी, हिला आम्ही मागणी घातल्याचा आता लगेच विक्रम सांगून टाकतो. तेव्हा आता वसूला प्रचंड धक्का बसतो. तेव्हा तिला मागचा भूतकाळ आठवतो की माझ्या नवऱ्याच्या मृत्यूसाठी मी धनंजयला जबाबदार धरलं होतं. कायद्याने जरी त्याला सोडलं असेल, परंतु आयुष्यात मी कधी त्याला माफ केलं नाही. त्याचवेळी वसू आता म्हणते, म्हणजे विक्रम तू मुद्दामहून करतोय ना हे सगळं, माझ्या जखमांवरती तू मीठ चोळतोस ना. अरे मी काय बिघडवलंय काय तुझं, माझ्या मुलीला डावलून माणसाने माझ्या नवऱ्याला मारलं, म्हणजे रम्याच्या वडिलांना मारलं, अशा माणसाशी तुम्ही नातं जोडताय. हे ऐकताच सर्वांना मोठा धक्का बसतो.
त्यानंतर आता पार्थ विचारतो, काय म्हणजे रम्याच्या बाबांना, सुदर्शन मामांना धनंजय मामाने मारलं? काय आहे बाबा हे नक्की? तेव्हा विक्रम काही बोलत नाही, तर वसू म्हणते, मला माहीत आहे अरे विक्रम, हे सगळं ना तुझ्या मानिनीने तुझ्या डोक्यात भरवलं असेल. त्याचवेळी वसू पुढे काही पण बोलू लागते आणि म्हणते, मानिनीला आम्ही दोघी आवडत नाही ना, म्हणूनच मुद्दाम त्या नंदिनीचं स्थळ, त्या मुलीचं स्थळ पार्थसाठी तिने आणलं आणि पार्थचं ब्रेन वॉश केलं. त्याच्या मनामध्ये असणारं रम्याचं प्रेम हिने पुसून टाकलं. पुढे पार्थ त्याच्या आईची बाजू घेतो आणि म्हणतो की आत्या, अगं असं काही नाही, आईने मला काहीच सांगितलं नाही, जा ब्रेन वॉश सुद्धा केलेला नाहीये. विक्रम आता म्हणतो, हे बघ अगं, धनंजय तर सुदर्शनला वाचवण्याच्या प्रयत्नात होता, परंतु सुदर्शनने त्याचं ऐकलं नाही. नाहीतर आज सुदर्शन आपल्यामध्ये असता, कळतंय का? रम्याचे बाबा आपल्यामध्ये असते आज. आणि तू उगीच धनंजयसारख्या सालस आणि चांगल्या माणसाच्या कपाळावर असा अपराधीपणाचा शिक्का मारू नकोस ग. त्याचवेळी वसू म्हणते, मग काय आता त्या मुलीला घरात घेऊन येणार आहात का तुम्ही? आणि माझ्या मुलीला डावलणार आहात का? माझ्या मुलीच्या भावनांचं काय? अरे तेव्हाही तुम्ही माझ्या भावनांची कदर केली नाही आणि आता तर हद्द पार केली आहे तुम्ही. माझ्या मुलीला डावलून तुम्ही त्या धनंजयच्या मुलीला आपलं म्हणताय का? मग आता मानिनी म्हणते, ताई ऐका ना प्लीज. तरीही वसू ऐकत नाही. मानिनी, एक शब्द सुद्धा तू आता बोलू नकोस, कारण मला आता चांगलंच कळलंय की कोण आपलं आणि कोण परक. आता या भ्रमात राहू नका तुम्ही की मी हे सगळं मुकाट्याने सहन करेन, पण अजिबात मी हे मुकाट्याने सहन करणारी नाहीये. पुढे आता वसू रागातच म्हणते, एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची, त्या धनंजयच्या मुलीला आपल्या घराण्याची सून मी कधीही होऊ देणार नाही आणि ती मुलगी आपल्या घरात प्रवेश करणार नाही. पार्थ मंगळसूत्र घालेल ना, ते फक्त माझ्या मुलीच्या गळ्यात, कळलं? रम्याच्या गळ्यात, दुसऱ्या कोणाच्याच नाही, असं म्हणून ती रम्याला घेऊन तेथून जाते. तेव्हा विक्रम, मानिनी आणि पार्थला वसूचं बोलणं ऐकून धक्का बसतो. इकडे नंदिनी आता खूप छान अशी तयार होते, खूप सुंदर अशी साडी सुद्धा तिने नेसलेली असते. तेव्हा काव्या आणि आरू या दोघीही आता हळूच दार उघडतात आणि म्हणतात, वा वा, काय छान तयार झाली ग ताई तू. अगं आता तुझ्या होणाऱ्या अहोंची विकेटच पडणार आहे. ऑलरेडी त्यांची विकेट गेली आहे, पण आता तर अजून पडणार आहे आणि आईने तुला खूप सुंदर असं तयार व्हायला सांगितलंय. मग आता ती म्हणते, काही नाही ग, एवढं आपली फक्त साडी नेसली आहे आणि अजून काही असं ठरलेलं नाही आहे फिक्स, बोलणी व्हायची आहेत अजून, असं नंदिनी म्हणते. मग आता काव्या म्हणते, काय काय राहिलंच काय आहे बोलणी व्हायला? कारण त्यांनी तिकडून तुला होकार दिलाय, त्यांना तू पसंत आहे आणि जिजूंजी तर विकेट अगोदरच गेली आहे, म्हटल्यावर नकार येण्याचा प्रश्नच येत नाही. मग आरू म्हणते, जर नकार दिला ना माझ्या ताईला, एवढं सर्वगुण संपन्न ताईला नकार दिला ना, तर मी त्यांच्याकडे बघणारच आहे. मग तेव्हा आता मी तुमच्या दोघींना थप्पड मारेन हा, तुम्ही जा बरं अगोदर, असं नंदिनी म्हणते. आणि काय तुमची जबरदस्ती आहे एवढी? तेव्हा या दोघीही घाबरतात. मग नंदिनी प्रेमानेच त्या दोघींना जवळ घेते. तेव्हा आता या दोघीही पुन्हा नंदिनीची पार्थवरून चिडवून तिला गंमत करू लागतात. तेव्हा नंदिनी खूप गोड लाजत असते. मग त्या दोघींनाही सांगते की लवकर जा आणि आईला मदत करा, तेव्हा तुझे अहो ना 1 तासामध्ये येत आहेत. काव्या आता सांगते. तेव्हा नंदिनी अजूनच लाजू लागते. त्यानंतर आता पार्थ हा रूममध्ये येतो आणि तेथे असणाऱ्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त करतो, कारण त्याला आता कळालेलंच नसतं की रम्याने कधी मला एकदा प्रपोज केलंय, मला असे लेटर दिले आहेत, गिफ्ट दिलं आहे, मला तर काही माहीतच नाही. आणि नक्की हे प्रकरण काय आहे? रम्या, अगं तू खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे, असं पार्थ आता म्हणत असतो. तर त्याच्या मनात आता विचार येतो की नक्की मला हिने कधी स्कार्फ दिला होता, मला समजलंच नाही, कुठे आहे तो स्कार्फ, असं म्हणून तो इकडे तिकडे कपाटात ड्रॉवरमध्ये तो स्कार्फ शोधू लागतो. त्यानंतर एका टेबलवर तेथे त्याला एक पिशवी दिसते आणि त्या पिशवीमध्ये त्याला तो स्कार्फ दिसतो. त्यावर फक्त पार्टनर असं नाव लिहिलेलं असतं आणि आतमध्ये पाहतो तर त्यामध्ये स्कार्फवर रम्या आणि पार्थ असं नाव असतं. तेव्हा आता पार्थला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, हे काय केलंय रम्याने? रम्या, मी तुला अशा नजरेने कधीच पाहिलं नाहीये. मला आता एक कळत नाही,
रम्याचं नक्की काय चाललंय, ही सर्व खरं बोलती का खोटं बोलतीये हे समजायला मार्ग नाही. आणि ते लेटर दिलं होतं तर ते लेटर नक्की आहे तरी कुठे, असा प्रश्न आता त्याच्या मनात येतो आणि तो त्या स्कार्फकडे पाहतच राहतो. त्यानंतर त्याच्या मनात येतं की नंदिनीच्या आईवडिलांना जर समजलं, धनंजय मामांना, की हे असं प्रकरण आहे म्हणून, तर त्यांना किती वाईट वाटेल. नेमकं आजच नंदिनीच्या घरी जायचंय आणि हे मला समजलंय. दुसरीकडे मानिनी म्हणते, काय ह्या रम्याचं चाललंय ना कळतच नाही मला. मग आता आपण काय करायचं, आता काय डिसिजन घ्यायचा, असं आता ती विचारते. विक्रम म्हणतो, काही नाही, माझं तर डोकंच चालायचं बंद झालंय आता. म्हणजे रम्या असा काही विचित्र विचार करेल ना असं कधी मला वाटलंच नव्हतं ग. मग आता मानिनी म्हणते, सुताई शांत बसतील असं मला कधीच वाटत नाही. मग आता विक्रम म्हणतो, आपण काय करायचं मग. ज्या मित्राला, म्हणजे दोषी नसलेल्या मित्राला असा दोष लावून तो ठपका आयुष्यभर त्याच्यावर लावायचा आहे का आपल्याला? नाही ना. अगं धनंजय हा चुकीचा नाही आहे, धनंजय हा बरोबर आहे आणि मी माझ्या मित्राच्या पाठीमागे उभा राहणार कधीही आणि आयुष्यभर, समजलं. मग आता मानिनी म्हणते, हे प्रकरण एवढ्यात मिटेल असं तुम्हाला वाटतं का? तेव्हा आता विक्रम म्हणतो, मी मिटवणार. रम्याचं लग्न एखादा चांगला मुलगा पाहून एवढ्या थाटात लावून द्यायचं ना की अख्खी दुनिया बघत बसेल, एवढ्या थाटात मी लग्न लावणार आहे. मग मानिनी म्हणते, लक्षात येतंय का तुमच्या? अहो प्रकरण मिटणार नाही हे लवकर. इकडे रम्या आता खूपच रडत असते. त्याच वेळी तेथे आता वसू देते आणि म्हणते, रम्या बाळा शांत राहा ना. मग आता रम्या ही तिला मिठी मारते आणि म्हणते, आई मी शपथ घेऊन सांगते ग, मी असं खोटं बोलत नाहीये. मला खरंच पार्थने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं, म्हणजे मी त्याला आय लव्ह यू म्हटलं होतं. मग त्याने त्यावर आय टू लव्ह यू असं लिहिलं होतं आणि ते पत्र मी दिवस रात्र बघायची 8 दिवस झाले आहेत, की बरं झालं पार्थच्या मनात सुद्धा मी आहे म्हणून, आणि त्याला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. आणि ते आता लेटर कुठे गेलंय ना तेच कळत नाही आई. इकडे मानिनी म्हणते, अहो तुम्हाला माहिती आहे का, एक बाई जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करते ना तेव्हा जगातील सर्वात सुंदर आणि निर्मळ नदी ती असते. परंतु एखाद्याने जर त्याचं प्रेम लाथाडलं किंवा एखाद्याने जर प्रेमास नकार दिला तर तीच बाई बांध फोडून सुद्धा एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. कारण प्रेम म्हणजे हा एक खूप नाजूक धागा असतो आणि तो जर नाजूक धागा तुटला ना तर ती बाई पूर्णपणे कोलमडून जाते. मला रम्याची काळजी वाटते. तुम्ही पाहिलं ना कशी रडत होती ती. तेव्हा आता मग तिला घाबरून आता आपण आपल्या पार्थचं मनाविरोधात लग्न लावून द्यायचंय का, असं आता विक्रम विचारतो. मानिनी म्हणते, तसं नाहीये, पार्थने तिला अक्षरशः धुडकावून टाकले. समजतंय का तुम्हाला? अहो त्या मुलीच्या मनावर काय परिणाम झाला असेल. मग आता विक्रम म्हणतो, अगं पार्थचं प्रेमच नाहीये ना पण तिच्यावर. त्याने स्पष्टपणे सांगितलंय तिला की त्या दृष्टीने कधी पाहिलंच नाही म्हणून तिच्याकडे. हा सगळा ना रम्याचा एकतर्फी मामला आहे, माझ्या पार्थचं काहीच नाही यामध्ये. आता आज ना उद्या रम्या आणि त्याचबरोबर वसू, त्या दोघींना हे सत्य पचवावंच लागेल. अगं मानिनी तू टेन्शन घेऊ नको, त्या दोघींनाही मी व्यवस्थित सांभाळेन, तू नको काळजी करूस. चल आता पार्थच्या डोक्यात गोंधळ वाढला असेल, त्याच्या डोक्यात काही येण्या अगोदर चल आपण त्याच्याशी बोलूयात. कारण वसुताई आणि त्याचबरोबर धनंजयचा हे नवीन प्रकरण कळल्यानंतर त्याच्या डोक्याचाही गोंधळ उडालेला असेल. त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टींची अशी क्लॅरिटी द्यायला हवी, कारण त्याच्या डोक्यामध्ये कुठलाही गैरसमज नको आहे. आणि आता रम्याच्या बाबतीत त्याचा काय विचार आहे हे सुद्धा आपण विचारून घेऊ. तेव्हा मानिनी हो असं म्हणते. दुसरीकडे वसू म्हणते, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची रम्या, अगं तुझ्यासाठी ना मी अख्ख्या जगाबरोबर लढेन. तेव्हा रम्या म्हणते, आई बघ ना अगं पार्थ कसा वागतोय. तेव्हा आता वसू म्हणते, अगं आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हटल्यानंतर आपण तरी काय बोलणार ना. तू बघतीयस ना पाठीला पाठ लावून आलेला माझा भाऊ, त्याने एका क्षणात मला असं परक करून टाकलंय. अगं माया अजिबात उरली नाही ग. त्यांना फक्त आणि फक्त पैसा दिसतो. हे लग्न म्हणजे त्याच्यासाठी फक्त आणि फक्त बिझनेस डील आहे. जिथे फायदा आहे ना तिथे तो सोयरीक जोडतोय. आणि कोणाशी सोयरीक जोडतोय तर माझ्या वैऱ्याच्या घराशी. तेव्हा आता रम्यालाही धक्काच बसतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये वसू विचारते, तू का त्रास करून घेतीयस रम्या. मग रम्या म्हणते, कारण
आता पार्थ हा त्या मुलीबरोबर अगदी छान अशा गप्पा मारत असेल प्रेमाने. दुसरीकडे नंदिनीला पाहण्यासाठी आता पार्थ आलेला असतो. त्यावेळी शेवटी या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असं धनंजय म्हणतो. त्याचवेळी त्या गाठी जरी स्वर्गात बांधल्या असल्या तरीही सर्व जबाबदारी निभावण्याची जबाबदारी ही मुलीवर असते. तुमची मुलगी आमच्या रम्याची, वसुताईची असं भलं मोठं कुटुंब आहे, ही जबाबदारी निभावू शकेल ना? आता वसुताईची बहीण विचारते. त्यावेळी सर्वजण तिच्याकडे पाहत राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.